मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर रविवारी बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांनी 4 दिवसांच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत विधान भवनात प्रवेश केला। राज्यपालांच्या भाषणाचे सत्ताधारी सदस्य स्वागत करत होते, तर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांच्या नेतृत्वात विरोधी सदस्यांनी वाय यू प्रोटेक्ट करप्ट मिनिस्टर्स, गो बॅक राज्यपाल अशा घोषणांचा गोंधळ घातला। विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडून आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा समाचार घेतला। स्थानिक संस्था कर बंद करा, राज्य टोलमुक्त करा, आदर्श प्रकरणात दोषी मंत्र्यांवर कारवाई करा अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारापाशी ठाण मांडले। तर तेथेच रामदास कदम यांनी सांगितलं की आघाडी सरकारच्या काळात झालेल्या विविध घोटाळ्यांचा जनता जाब मागेल या भीतीने चर्चेपासून स्वतःला वाचवण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अवधी केवळ 4 दिवसांचा ठेवण्यात आलाय। आचारसंहिता नसताना देखील फक्त 4 दिवस हे अधिवेशन चालवत आहेत। नियमाप्रमाणे किमान 40 दिवस अधिवेशन चाललं पाहिजे। आदर्श घोटाळा असू देत, मग तो सिंचन घोटाळा असू देत, मग तो टोल नाक्यांचा घोटाळा असू देत, ह्या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी झाली तर निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेसची जनता दाद पाडतील या भीतीनं फक्त आपल्याला हवं तेवढंच कामकाज करून घ्यायचं आणि अधिवेशन सोडून पळून जायचं असा निर्णय या शासनाने घेतला आहे। राज्यपालांचं भाषण फक्त या ठिकाणी त्यांच्याकडनं करून घ्यायचं, त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करायची नाही। त्यांनी राज्यपालांच्या आश्वासनाला शासनानं हतबल भाषणाचं काम आता बंद केलं आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यपालांचं भाषण ऐकायचंच नाही असा आम्ही निर्णय घेतला आहे। रामदास कदम यांनी सरकारवर असाही आरोप लावला की निवडणुका जवळ आल्या की सरकार मतदारांवर केवळ आश्वासनांचा पाऊस पाडतो। या शासनाला उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उघडं पाडू। लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त आश्वासनाचा पाऊस पाडण्याचं काम हे शासन करत आहे आणि म्हणून किती आश्वासनांचा पाऊस पडला तरी यांच्यावरती मतांचा पाऊस पडणार नाही, यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत आहे। तर मनसेने आपलं मत मांडताना सांगितलं की कोणत्याही प्रकारची आचारसंहिता घोषित नसताना देखील केवळ 4 दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठेवणे ही दुर्दैवाची बाब आहे। दुर्दैवाने मला सांगावं लागतंय की कोणतीही आचारसंहिता नसताना राज्य सरकार पूर्ण अर्थसंकल्प न मांडता केवळ लेखा अनुदान मांडून या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला सोयीचं काय हे डोळ्यासमोर ठेवून राज्यपालांच्या अभिभाषणातून काही घोषणांचा पाऊस पाडू शकते आणि लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करू शकतात। सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण गोंधळातच आटोपले। यावेळी राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात आघाडी सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीवर आपले समाधान व्यक्त केले। आपल्या भाषणात त्यांनी भव्य मूलभूत प्रकल्पांचा उल्लेखही केला, ज्यामध्ये समावेश होता मोनोरेल, लवकरच सुरू होणारा मेट्रो रेल प्रकल्प, 4484 किलोमीटरचे रस्ते, 67 टोलनाके बंद आणि राज्यात विदेशी निवेशकांना आकर्षित करणे इत्यादी। राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात असंही सांगितलं की गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात घातपाती कारवायांमध्ये कमतरता आणण्यास सरकारला यश मिळालंय आणि या मोहिमेत त्यांनी आपल्यासह नक्षल प्रभावित क्षेत्रातील ग्रामस्थ आणि तेथील शाळकरी मुलांना देखील सामील करून घेतलंय। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।